नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड संवर्गातील विविध पदांची भरती केली जाणार आहे। सरळ सेवे पद्धतीने ही भरती केली जाणार आहे आणि यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकणार आहात। जर तुमची 10वी किंवा 12वी झालेली असेल आणि तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे। 63,200 प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त पगार देखील दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे परमनंट पद्धतीने वॅकन्सीज भरल्या जात आहे। मित्रांनो, तुमची 10वी असेल, 12वी असेल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। परमनंट अशा पोस्ट असणार आहे, ज्यासाठी तुमच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, गट ड वर्ग 4 स वर्गातील पद सरळ सेवे पद्धतीने या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी पगार देखील तुम्हाला जबरदस्त दिला जाणार आहे। आणि या संदर्भाची जी जाहिरात होती ती या अगोदर देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती, मात्र काही प्रशासकीय कारणास्तव अर्ज स्वीकृती या ठिकाणी होऊ शकली नाही। म्हणजे 31/10/2024 पासून तुमचे अर्ज करण्याला सुरुवात होणार होती, मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती सुरुवात झाली नाही। म्हणून 11 जानेवारी 2025 पासून 31 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, भरपूर अशा जागा असणार आहे, परमनंट अशी पोस्ट आहे आणि यासाठी तुम्ही आता अप्लाय करू शकणार आहे। 31 जानेवारी 2025 ही तुमचे ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। परीक्षेचे 10 दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट देखील उपलब्ध होणार आहे। या संदर्भाची संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा ह्या ज्या वेबसाईट आहे वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ती प्राप्त होणार आहे। या दोन्ही वेबसाईटच्या लिंक आणि ही जी अप्लायची लिंक आहे, या तिन्ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत। तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात। मित्रांनो, आता ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ही जी सविस्तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये थोडेसे काही करेक्शन असणार आहे। 2 मेजर चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भाचं ही प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर पहिला चेंजेस काय असणार आहे, यामध्ये प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय आणि प्रयोगशाळा परिचर रुग्णालय हे जे पद होती, या पदांसाठी वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 अशी दिली गेली होती, मात्र ती वेतन श्रेणी आता 15,000 ते 47,600 इतकी असणार आहे। आणि दुसरा चेंजेस आहे, प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय या पदाचा टोटल 8 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आल्या होत्या, मात्र 8 ऐवजी ती फक्त या ठिकाणी 1 वॅकन्सी असणार आहे। याची सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी बघणार आहोत। ही जी PDF जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। मित्रांनो, यामध्ये बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। यामध्ये प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय, शिपाई महाविद्यालय, त्यानंतर मदतनीस रुग्णालय, क्षकिरण परिचर रुग्णालय, शिपाई रुग्णालय, प्रयोगशाळा परिचर रुग्णालय, रक्ततोडी परिचर रुग्णालय, अपघात सेवक रुग्णालय, बाह्य रुग्ण सेवक रुग्णालय आणि कक्ष सेवक रुग्णालय असे एकूण 102 पद या ठिकाणी या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता चेंजेस काय असणार आहे, तर प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय हे जे पद आहे हे पद आणि प्रयोगशाळा परिचर रुग्णालय हे जे पद आहे, या पदांसाठी ही जी 19,900 ते 63,200 ही जी वेतन श्रेणी देण्यात आलेली ही आता चेंज करण्यात आलेली आहे। हा पहिला चेंजेस असणार आहे। आणि दुसरा चेंजेस, प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय साठी 8 वॅकन्सी या डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, मात्र 8 ऐवजी आता फक्त 1 वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। बाकी संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती तुमची सेम असणार आहे। 11 जानेवारी 2025 पासून ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। 31 जानेवारी 2025 ही ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। परमनंट अशा जागा असणार आहे। मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता प्रत्येक पदासाठी काय वेतन श्रेणी दिली जाणार आहे। यामध्ये शिपाई जे पद आहे या पदासाठी 15,000 ते 47,600 इतकी वेतन श्रेणी दिली जाणार आहे। त्यासाठी 3 जागा असणार आहे। मदतनीस रुग्णालय 1 जागा आहे, क्षकिरण रुग्णालय 7 वॅकन्सी, शिपाई रुग्णालय 8, प्रयोगशाळा परिचर 3, रक्तपेढी परिचर रुग्णालय 4,
त्यानंतर अपघात सेवक रुग्णालय 5, बाह्य रुग्णसेवक 7 आणि कक्ष सेवक रुग्णालय सर्वाधिक म्हणजे 56 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो टोटल 95 वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहेत. सुरुवातीला 102 वॅकन्सी होतात, मात्र याच्यातनं 7 वॅकन्सी ज्या आहेत त्या कट करण्यात आलेल्या. अशा एकूण 95 वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत गट ड वर्ग 4 या संवर्गातील भरले जाणार आहे. सरळ सेवा पद्धतीने हे पद भरले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची मौखिक चाचणी म्हणजे मुलाखत तुमची या ठिकाणी नसणार आहे. या संदर्भाची संपूर्ण जाहिरात तुम्हाला www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे. उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट परीक्षा शुल्क भरणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आता खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी 18 ते 38 दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर परीक्षेचं स्वरूप बघू शकता. गट ब वर्ग 4 या पदासाठी वेगवेगळ्या 4 सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती प्रश्न असणार आहे. 25 प्रश्न प्रत्येक सेक्शन मध्ये असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे, म्हणजे 50 गुण प्रत्येक सेक्शनसाठी असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणांना या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुमचे डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाही. मित्रांनो, यानंतर कोणकोणते कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. याची जी पीडीएफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात. उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, तुम्ही बघू शकणार आहे. केंद्र निवड करताना तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली जवळचं सेंटर या ठिकाणी निवड करू शकणार आहे. मात्र एकदा निवडलेले केंद्र तुम्हाला परत या ठिकाणी फॉर्म भरतेवेळी चेंज करता येणार नाही. आता यामध्ये 1000 रुपये इतकं खुल्या प्रवर्गासाठी, 900 रुपये इतकं राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे. अर्ज तुमचे 11 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहे. सुरुवातीला 11 ऑक्टोबर 2024 होते, मात्र यामध्ये आता नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेले. त्यानुसार 11 जानेवारी 2025 पासून 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहात. यामध्ये परीक्षेचा जो कालावधी आहे, परीक्षे संदर्भाच्या काही सूचना आहे, या संपूर्ण तुम्हाला वेळोवेळी या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे. यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता काही सूचना आहे. जर मित्रांनो यामध्ये तुमची 10वी आणि 12वी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये 10वी आणि 12वी तुमचं असणं आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी कमीत कमी या ठिकाणी 10वी मागितलेली आहे. आता प्रयोगशाळा परिचर टोटल किती वॅकन्सी असणार आहे, वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात. अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. परमनंट अशा पोस्ट आहे, गव्हर्नमेंटच्या या पोस्ट आहे, आरोग्य विभागामार्फत म्हणजे आरोग्य विभागासारखे आहे हे पद या ठिकाणी भरली जात आहे. तर मित्रांनो, अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.